नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपण पाहत आहात माझे यूट्यूब चॅनल. मी बाळासाहेब बारवेकर. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज एक नवीन माहिती घेऊन मी आपल्याकडे आलेलो आहे. चला सुरू करूया. शाळा सिद्धीमध्ये आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन कसे करायचे, यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेतील विविध उपकरणे, भौतिक सुविधा यांची माहिती भरायची आहे. प्रथमतः आपल्या ब्राउझरमध्ये शाळा सिद्धी हे पोर्टल ओपन करून लॉग इन करूया. लॉग इन करताना या ठिकाणी आपल्या शाळेचा विलास नंबर आणि पासवर्ड टाकून सबमिट करूया. त्यानंतर आपल्या समोर या स्वरूपाचा शाळा सिद्धीचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल. आज आपण स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये पहा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या 7 क्षेत्रांविषयी किंवा भागांविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. त्यामध्ये आज पहिला असणारा भाग जो आहे त्या भागाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. शाळा विकास क्षेत्र क्रमांक 1 स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स. यामध्ये आपल्याला 2018 ते 19 म्हणजेच चालू शैक्षणिक वर्षासंबंधीची माहिती या ठिकाणी आपल्याला भरावायची आहे. आपल्याकडे शाळेमध्ये असणाऱ्या विविध ज्या सुविधा आहेत, यामध्ये शालेय आवार असेल, क्रीडा उपकरणे असतील, वर्गखोल्या आहेत, वीज विद्युत उपकरणे आहेत, ग्रंथालय आहे, प्रयोगशाळा आहे, संगणके, रॅम्प आहे, मध्यान्ह भोजन योजना आहे, पेयजल आहे, हात धुण्याची जागेची सुविधा असेल किंवा शौचालय असेल, अशा विविध बाबींसंबंधी आपल्याला ह्यामध्ये माहिती भरायची आहे. या ठिकाणी बघा त्याच्या समोरच लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या पहिल्या भागामध्ये लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या भागामध्ये परत लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा स्वरूपाचा भाग या ठिकाणी दिसत आहे. त्याच्या पुढं एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट लो, मीडियम आणि हाय, याच्यामध्ये सिलेक्ट हाय, लो आणि मीडियम अशा स्वरूपाची माहिती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर प्रथमतः यामध्ये असणाऱ्या विविध टॅब संदर्भातली माहिती भरत असताना आपण हा पहिला भाग जो आहे स्कूल प्रिमायसेस म्हणजेच शालेय आवार या संबंधीची माहिती कशी भरायची ती आपण या ठिकाणी पाहूया. जर आपल्याकडे शालेय परिसरामध्ये मोकळी जागा अपुरी असेल, अर्धी असेल, अर्धी पक्की असेल, सुरक्षित भिंत नाही, कुंपण नाही किंवा मोठ्या अंतरावरती आहे, कुंपणामध्ये झाडे नाहीत किंवा बगीचा वगैरे नाही, तर आपण यासाठी लेवल 1 निवडावं लागेल आपल्याला. तर लेवल 2 मध्ये आपल्याकडे मोकळी जागा आहे, बांधकाम केलेली जागा आहे, प्रार्थनेसह सर्व मुलांना बसता येईल अशी व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे कुंपण किंवा भिंत आहे पण प्रवेशद्वार नाही, पक्की इमारत अस्तित्वात आहे परंतु त्या परिसरामध्ये कमी स्वरूपामध्ये झाडे लावली असतील किंवा बगीचा असेल तर लेवल 2 मध्ये. तर 3 लेवलमध्ये प्राथमिक जागेसह आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये मोकळी जागा उपलब्ध आहे. मुले त्या ठिकाणी व्यवस्थितपणे संचार करू शकतात. त्याचप्रमाणे प्रवेशद्वार असेल, कुंपण आहे किंवा भिंत आहे आणि ती सुस्थितीमध्ये ठेवलेली असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला लेवल 3 वरती टिकमार्क करावी लागेल. हे झालं उपलब्धता आणि पर्याप्तता. आपल्याकडे ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला लेवल 1, 2 आणि 3 यामध्ये भरायची आहे. म्हणजेच आपल्या शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत ती सुविधा आपल्या शाळेमध्ये कुठल्या स्वरूपामध्ये ती उपलब्ध आहे, कमी स्वरूपात आहे की मध्यम स्वरूपात आहे की पुरेशा स्वरूपात आहे, या ठिकाणी आपल्याला ती टिकमार्क करायची आहे. तर दुसऱ्या भागामध्ये क्वालिटी आणि युजेबिलिटीमध्ये म्हणजेच गुणवत्ता आणि उपयुक्तता, त्या सुविधेचा आपण कशा प्रकारे उपयोग करून घेतो आहे किंवा त्याची गुणवत्ता कशी आहे ते आपल्याला लेवल 1, 2 आणि 3 यामध्ये टिकमार्क करून भरायचं आहे. आपण जो पहिला मुद्दा घेतलेला आहे स्कूल प्रिमाइसेस मध्ये म्हणजे शालेय परिसरामध्ये आपल्याकडे मोकळी जागा उपलब्ध आहे
ती परिवारासाठी वापरली जात असेल पण अस्वच्छ आहे, सुस्थितीत नाही, अशी जर आपली कंडिशन असेल तर आपल्याला लेवल 1 वरती टिक मार्क करावे लागेल. तर परिसरासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, सभागृह आहे, त्या ठिकाणी आपण योगासने घेतोय, कवायती वगैरे घेत असेल किंवा मैदान आहे ते समतल स्वरूपामध्ये आहे, भिंत आहे, दरवाजे आहेत, खिडक्या आहेत किंवा त्या सुविधांची थोडीफार किरकोळ दुरुस्ती आपल्याला करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला लेवल 2 वरती क्लिक करावे लागेल. तर तिसऱ्या लेवलमध्ये आपल्याकडे भरपूर स्वरूपामध्ये मोकळी जागा आहे, इमारत स्वच्छ नीटनेटकी ठेवलेली आहे आणि वेळोवेळी किरकोळ दुरुस्ती करून ती स्वच्छ केली जाते. अशा स्वरूपाची जर परिस्थिती असेल तर आपण लेवल 3 वरती टिक मार्क करायचे. म्हणजेच या ठिकाणी पहा आपल्याला जी सुविधा आहे त्या सुविधेची आपल्याकडे त्याची गुणवत्ता कशी आहे, त्याचा आपण वापर किती प्रमाणामध्ये करतोय, तशी लेवल या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. लेवल 1 म्हणजे लो, लेवल 2 म्हणजे मीडियम आणि लेवल 3 म्हणजे हाय, अशा स्वरूपामध्ये ही आपल्याला माहिती भरायची आहे. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये या ठिकाणी द एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट यामध्ये आपल्याला त्या सुविधेसंबंधी आपण कोणत्या स्वरूपाचा कोणत्या दृष्टिकोन त्याच्याकडे पाहतो, तिला सुधारण्यासाठी आपण कोणत्या स्वरूपात दर्जा देतोय ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. लो निवडायचे, मीडियम निवडायचे की हाय निवडायचे हे आपल्या या ठिकाणी ठरवायचं आहे. जर माझ्या शाळेमध्ये ग्राउंड पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नसेल किंवा अजिबातच उपलब्ध नसेल तर मला या ठिकाणी त्याला हाय म्हणून निवडावं लागेल. म्हणजेच मी या ठिकाणी माझ्या बाकीच्या सुविधांपेक्षा ग्राउंडवरती जास्त लक्ष देणार आहे. माझ्या शाळेला ग्राउंड कशा पद्धतीने मिळेल याविषयी मला जास्त त्या ठिकाणी योजना राबवावी लागेल. तसंच जर माझ्या शाळेकडे जर पुरेसं कमी प्रमाणामध्ये जर ग्राउंड असेल तर त्याच्यामध्ये मला आणखी कशी वाढ करता येईल यासाठी मला या ठिकाणी मीडियम हे निवडावं लागेल. अशा स्वरूपामध्ये आपण लेवल 1, 2 आणि 3 यांचा वापर करून त्या सुविधेमध्ये कशा प्रकारे आपल्याला सुधारणा करायची आहे किंवा त्याची गुणवत्ता आपल्याला कशी वाढवता येईल या ठिकाणी आपल्याला लो, मीडियम आणि हाय असं निवडून ती माहिती आपल्याला पूर्ण करायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या विविध सुविधांची माहिती कोणत्या स्वरूपामध्ये आहे, त्याचप्रमाणे त्याचा आपण वापर कशा स्वरूपात करतोय ते हे आपल्या ठिकाणी भरावायचं आहे. शाळेमध्ये असणाऱ्या मैदान असेल, खेळाचे साहित्य असेल, वर्गखोल्या असतील, ग्रंथालय असेल, प्रयोगशाळा असेल, संगणक असेल, उतरता रस्ता असेल किंवा मध्यान्ह भोजन योजना असेल, पेयजल असेल, हात धुण्याची जागा असेल किंवा शौचालय असेल, अशा स्वरूपाची सगळी माहिती या ठिकाणी भरून आपल्याला ती सर्व चेक करायची आहे. आणि त्यानंतरनं सर्व माहिती भरून झाल्यानंतरनं आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट डोमेन उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीने आपण शाळा विकास क्षेत्र क्रमांक 1 ची माहिती या ठिकाणी आपल्याला भरावायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद.